पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आजपासून 16,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र या आनंद वार्तेसोबतच 94,000 शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला। मिळालेल्या माहितीनुसार आयकर दाते असल्यामुळे 94,000 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात आली आहेत। ते या योजनेसाठी अपात्र ठरलेत। दरम्यान 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत पीक कर्ज या योजनेत माफ करण्यात येत आहेत। राज्य सरकारकडून एकूण 40,980 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून त्याचा लाभ 56 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। याशिवाय एनपीएस झालेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा देण्यात आलाय। कर्जमाफी आणि व्याज सवलतीनंतर त्यांना पुन्हा तातडीने पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सरकारच्या माहितीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया 3 टप्प्यात राबवली जाणार असून ऑगस्ट अखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्या, कारण अपात्र ठरलेल्या 94,000 शेतकऱ्यांमध्ये तुमचं नाव तर नाही ना।